वेलकम टू अवर चॅनल। आज मी तुम्हाला मस्त असं छानशी रेसिपी करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यानंतर कांदा कट करून घेतल्यानंतर इथे आमचूर मसाला, चाट मसाला, त्यानंतर जिरे पावडर, तिखट आणि मीठ घेतले, बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य वापरून सुरुवातीला आपण मस्त या बटाट्याचं छान असं सारण तयार करणार आहे किंवा बॅटर तयार करणार आहे म्हणून। तर इथे मी बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत आणि हातानेच मी याच्या चांगल्या गुठळ्या मोडून याला चांगलं थोडंसं मऊसर करून घेणार आहे। तुम्ही ते पावभाजीच्या स्मॅशरने सुद्धा बटाटा स्मॅश करू शकतात किंवा किसणीने सुद्धा बारीक किसून घेऊ शकतात, पण एकदमही आपल्याला मऊसूत बटाटा पाहिजे नाहीये, त्यामुळे मी इथे हाताने चांगला याला कुस्करून घेणार आहे। तर एक एक करून सगळे बटाटे इथे मी कुस्करून घेणार आहे। जर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने ही साधी सोपी चाटची रेसिपी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर एकदम कमी साहित्यामध्ये छान अशी चाटची रेसिपी तयार होणार आहे। तर इथे बघा सर्व बटाटे मी मस्त मऊ करून घेतलेले आहेत, त्यातल्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। तर हे सगळे पावडर फॉर्ममधले मसाले आपण या सर्व बटाट्यावर टाकून घेणार आहोत। त्यानंतर इथे ह्या कटिंग बोर्डवरती मी कांदा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि कांदा सगळा टाकून घेतल्यानंतर इथे कोथिंबीर सुद्धा टाकणार आहे। तुम्ही यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ शकतात किंवा तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या भाज्या, गाजर किसून घालू शकतात, पत्ताकोबी किसून टाकू शकतात। त्यानंतर तुम्हाला जर यामध्ये बीट सुद्धा किसून टाकायचं असेल तर थोडासा टाकू शकतात। तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून यामध्ये कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील तर ते ॲड करून घेऊ शकतात। तर इथे बघा हे सारण आपलं तयार झालंय। त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे चिंचाचं पाणी टाकून घेणार आहे। पुदिना आज घरी अवेलेबल नव्हता आणि अन्नही झाला नाही, त्यामुळे पुदिन्याची चटणी काही केली नाही। तुम्हाला जर करणं झाली तर तुम्ही नक्की यामध्ये ॲड करा, चांगली लागते एकदम चवीला। आणि उन्हाळ्यामध्ये पुदिना खावा, पोटाला थंडावा देणारा असतो, त्यामुळे नक्कीच ॲड करा तुम्ही। तर अशा पद्धतीने बघा मी इथे चिंचाची चटणी टाकून हे मस्त तयार करून घेतलेलं आहे बटाट्याचं हे जे सारण आहे ते। तर इथे बघा मी तेल तापत ठेवले आणि हे जे असे जाळीचे पापड माझ्याकडे होते ना, ते मी तळून घेणार आहे। तर कुठेही किराणा दुकानामध्ये हे पापड मिळतात किंवा मॉलमध्ये सुद्धा मिळतात। तर अशा पद्धतीने बघा छान असे फुलेपर्यंत या तेलामध्ये तळून घेतलेले आहेत। तर जेवढे माझ्याकडे पापड होते तेवढे मी इथे तळून घेणार आहे। तर एकदम छान साधी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि संध्याकाळच्या वेळेस लहान मुलांना काहीतरी वेगळं खायला द्यावं लागतं, तर अशा पद्धतीने त्यांच्या आवडीचं काहीतरी दिलं की तेही खुश होतात। आणि रेसिपी पण एकदम सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला करायला देखील एकदम साधी सोपी अशी आहे, झटपट होणारी आहे। तर इथे बघा पापड आपण छान तळून घेतलेले आहेत आणि हे बटाट्याचं सुद्धा आपलं सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये हे पापड असे छान ठेवून घेणार आहेत आणि हे जे बटाट्याचं आपण तयार केलेलं आहे ते सर्व या पापडांवर थोडं 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 असं टाकून घेणार आहे। तर तुम्ही इथे बटाट्याचं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही जे पांढरे मटार मिळतात ते सुद्धा उकडून त्याचं छान असा रगडा यावरती टाकून घेऊ शकतात किंवा छोले सुद्धा तुम्ही छान शिजवून त्यापासून सुद्धा छान असा रगडा तयार करून यावरती टाकून घेऊ शकतात। त्यानुसार तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे छान या पापडांवरती टाकण्यासाठी करून घ्या। आणि या बटाट्यामध्ये सुद्धा तुम्ही काळे चणे सुद्धा उकडून छान थोडेसे स्मॅश करून ॲड करू शकतात, ते सुद्धा पौष्टिकच राहतील तुमच्या मुलांना खाण्यासाठी आणि घरच्या इतरही सदस्यांना तुम्ही हे देऊ शकतात। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चाट आवडते, आमच्या घरी तर सगळ्यांनाच आवडते, त्यामुळे मी ही रेसिपी आज इथे केलेली आहे। तर उन्हाळ्यामध्ये जसं थंड आईस्क्रीम, ताक, मठ्ठा, पन्ह, लिंबू सरबत हे सर्व आवडतं, त्याचप्रमाणे चाटसुद्धा खूप जणांना आवडतं, त्यामुळे इथे आज मी बनवलं आहे। तर हे सर्व ठेवून घेतल्यानंतर यावरती मी तिखट भुरभरवून घेणार आहे थोडंसं। तुमच्या आवडीनुसार तिखट टाका, लहान मुलांना करणार असाल तर कमी टाका थोडंसं। आणि नंतर वरून पुन्हा थोडासा चाट मसाला सुद्धा मी यावरती टाकून घेणार आहे। तर छान चाट मसाल्याने याला एकदम चटपटीत अशी चव येते। तर त्यानंतर इथे बघा वरतून थोडी थोडी चिंचाची चटणी टाकणार आहे। तुम्ही यावरती फेटलेलं दही सुद्धा टाकून घेऊ शकतात आणि या चिंचाच्या चटणीसोबत तुम्ही पुदिन्याची चटणी सुद्धा थोडीशी टाकून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा मस्त आपली ही छान चाटची प्लेट तयार झालेली आहे, अगदी साधी सोपी अशी। तर यावरती थोडीशी मी आलू भुजिया सुद्धा सर्व करून घेणार आहे, त्याने सुद्धा याची चव अशी एकदम मस्त वाढणार आहे आणि दिसायला सुद्धा एकदम ही डिश एकदम टेम्पटिंग दिसणार आहे। तर बघा तुम्ही करून, नक्कीच तुमच्या मुलांना आवडेल ही डिश, एकदा करून बघा माझ्या पद्धतीने आणि कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। जवळून बघा, कॅमेरा घेऊन दाखवते, किती छान अशी ही रेसिपी दिसते आहे। तर मस्त उन्हाळ्यामध्ये असं चटपटीत चाट करून खा। तर खा, प्या, मजा करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।